नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना मी नेहमीच माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थ आईपासूनच करत असते, कारण का माझा जो विश्वास आहे ना तो सगळा माझ्या स्वामी आईवर आहे. तर ज्याला कुणाला अडचण असेल ना त्यांनी पण ठेवत जावा. तर इथं ना सकाळी सकाळी आपलं गायींचं खाद्य आलतं आणि मग असं मला एक कमेंट पण आलेली की तुम्ही गायींची म्हणजेच गोळी पेंड वाढवा. तर हो, नक्कीच वाढवणार होते, कारण का आपल्याला कमी पडत होती त्यामुळं. तर इकडं ना ह्या वेळेस मी 15 बॅगा घेतलेल्या आहेत. ही 7 बॅगांची इकडं थाप, 7 बॅगांची इकडं, ही 14 आणि खाली उभा केलेलं, कारण का आपल्या गाईंचं पहिलं खाद्य पूर्ण संपलेलं होतं. आणि बारली तर असतीच, बारली 10 दिवसाला 225 किलो बारली असती. आणि ही बघा पंढरपूर हायवे आपल्या घरापासून एकदम जवळच अंतरावर आहे, कारण का मी घरातनं शूट काढलं आहे, म्हणजे बाहेरच्या पोर्चमधनं. तर बघा रोडवरच्या गाड्या आलेल्या गेलेल्या आपल्याला सहज दिसते त्या, एवढा जवळ पंढरपूर हायवे आहे. आणि त्यामुळं आपल्याला रोडची कशाचीच अडचण नाही. तर मला एक कमेंट आली, तुम्ही कुठं राहता? आणि इकडं ना आज पूर्ण दिवस घालवला आहे मी, कारण का की गायींना ना खरंच एवढं उन्हाळ्याचा त्रास होतोय ना, बोलायचं कामच नाही. म्हणून टाकी आणली पाण्याची आणि पाणी अर्धी टाकी झाली, भरून घेतलं आहे. फास्ट पाणी नव्हतं. आणि इकडं मग आपली काय ना एक बांधायची होती, ती ही केलतं, क्रॉस केलता. तर मग गाय आपली बांधायला आलती आणि आम्ही चाललेलो आज वेळापूरला. तर म्हणलं गाय बांधायला आली तोपर्यंत थोडासा व्हिडिओ घेऊया, म्हणून मग गायच्या गोट्यात आल्याशिवाय आपल्याला करमणारच नाही. आणि इथूनच आपली सुरुवात तर असते. सगळं आवरलं होतं आणि चाललो होतं, पण गाय बांधायची होती ती लक्षात आल्यानंतर मग गायच्या गोट्यात तर आलीच होती. आणि कुठंही जाऊ द्या, कुठंही चाललं ना पहिलं गायच्या गेटकडं लक्ष असतं, गायींकडं लक्ष असतं. आणि ही गाय ना ती बांधलेल्या गायला मारत होती, म्हणून मी तिला हाईक म्हणलं. आणि मग बघा इकडं चला म्हणलं आज गायींना एकदम असं ऊन लागतंय, तर धापा देते त्या, भरपूर हावते त्या. तर म्हणलं गायींना आज आपण STP आणायला जाऊया, कारण का STPचा बॉक्स आहो ना एकट्याला येणार नाही म्हणून. तर ही शिंगडी गाय, फक्त एवढ्या गायत ना ही शिंगडी एकच गाय आहे, पण ती गाय ना कुठल्याही गायला बांधलेला असू द्या लगेच मारणार, म्हणजे मारणारच. सगळ्यांवरचा राजा आहे ती, असं आहे तिचं. आणि अजिबातच असं भेट नाही कुणालाच. तर बघा आता बांधलेल्या गायला कसं मारावं तिला समजलं पाहिजे. आणि ही जी माझ्या पाठीमागं गाय दिसती ना, तिला उष्णता अजिबात सहन होत नाही, एवढी धापा टाकते, एवढी धापा टाकते. मला तिच्या धापा टाकलेल्या बघूनच असं कसं तरी वाटतंय. तर म्हणलं चला आपण आज गायींना ना धुवायसाठी, म्हणजे आपल्या सगळ्याच उपयोग, उन्हाळ्यासाठी बी थंड असं करण्यासाठी बी होईल, आणि दुसरी गोष्ट ना गाय धुण्यासाठी पण होईल. तर आपल्याकडं पहिला घरचा STP होता, पण तो खराब झालता. तर म्हणलं चला नवीन आणूया. केळीची औषधं सोडून त्याच्यात घाण गेलती, आणि घाण जाऊन तो रिपेअर काय होत नव्हता, खराब झालेला. तर चला म्हणलं आज ते काम अगोदर करूया. एवढं ऊन लागतंय आणि एवढं त्रास होतोय आपल्याला, एवढा होतोय. आपण फॅन खाली बसतोय, थंड काय पण पितोय, घरातनं बाहेर पडत नाही, तरी पण गायींना तर बघा मग. आणि एवढी सावली, एवढं थंडगार वाटतंय ना, तरी पण उन्हाचं गाय धापा देते त्या, म्हणजेच त्यांना ही होणार, गरम पडत असेल दुपारनं पत्र तापल्यावर. आणि पत्र्याच्या वरती बाबळीचं मोठं झाड आहे, तरी पण त्यांना गरम होतंय. धापा देते ते, मग धापा दिले की आपल्याला पण ती कसं तरी वाटतंय, बघायला नको वाटतंय. आणि मग इकडं म्हणलं चला, तर जायचं होतं, आहोंचं चाललं होतं लवकर, पटपट आवरा चला, वेळ होतोय आपल्याला, परत ऊन होतंय. महागारी पटकरनं जाऊन पटकरनं महागारी यायचं, आणि आल्यानंतरनं परत मग तर माझं इकडं थोडंसं शूट चालूच होतं.
तर इकडं परत मी आणखीन एकदा दाखवलं, म्हणलं दाखवूया. म्हणजे जे करेल ते आपण दाखवत असतो. आपण काय असं दाखवत नाही की काय पण दाखवायचं नाही. जे आहे ती खरं तेच दाखवायचं आणि रिअल जसं आहे तसंच व्हिडिओ असतात. माझं कधी असं ही नसते. तर मग आम्ही ना वेळापूरला गेलो आणि जाता जाता तिथं ना ऊसाचा असा थंडगार दिसला ऊसाचा. तर म्हणलं चला ऊसाच्या रसाचा आनंद बऱ्याच दिवसांनी घेतला बरं का आपण. तर म्हणलं चला आपण ऊसाचा रस घेऊयात. तर इकडं ना मग घेतला ऊसाचा रस आणि परत घरी आलो. तर काय ही तर खूपच जुनी आठवण आहे. किसलेलं गारीगार म्हणते त्याला. तर मला आणखीन ही पण खावं वाटलं, कारण का कधीच भेटत नाही. तर तिथं काही शूट घेतलं नाही दुकानात. तर ही आणला STPचा बॉक्स गाडीवर असा बसवून म्हणजे धरून आणला. आणि चला म्हणलं आता ह्याच्यात काय काय आहे ते पण बघूया आपण. तर मग खोलला मी बॉक्स. तर बॉक्समध्ये असं STP ठेवून त्यांनी ना पाईप आपल्याला जोडून दिल्या, कारण का तुमच्या लक्षात नाही आलं तर मग प्रॉब्लेम नको आपल्याला पुढं म्हणून पाईपा जोडून दिलेल्या. आणि चला म्हणलं काढूया. तर ही ना ऑइलची बाटली फ्री दिली ती त्यांनी. त्याच्यावरती आपल्याला 3000ला बसला ही STP. तर महागाई का स्वस्त आहे आता तुम्हीच मला सांगा, कारण का अगोदर ना होता, पण ती सगळं मोटर STP सगळं संगच आणल्यामुळं ती 5.5 का 5,500ला असं काहीतरी बसलं होतं ना. आता फक्त आपल्याला STP आणायचा होता, कारण का आपली मोटर पहिली घरी होती. तर मग असं बाहेर काढलं आणि बाहेर काढून म्हणलं परत एकदा दाखवावं. तर थंड वाटेल आता गायींना पण, खरंच भारी वाटेल बरं का. आणि आपल्याला म्हणजे दररोज धुतल्या ना मग त्यांना पण असं छान वाटतं